गाणगापूर छत्रपती संभाजीनगर प्लॉट नंबर 17च्या पाठीमागे उभी आहे. गाणगापूर छत्रपती संभाजीनगर जे प्रवासी गाणगापूर छत्रपती माझं नाव शेख सद्दाम आहे आणि आम्ही ऑल इंडिया पयामे इन्सानियत फाउंडेशनचं काम करत आहोत. आणि या फाउंडेशनचं काम म्हणजे असं आहे की 1974पासून काम चालू आहे आपल्या भारत देशामध्ये. आणि भारत देशामध्ये 350पेक्षा जास्त ग्रुप हे कार्य करत आहेत. फक्त माणुसकीसाठी आणि माणसाशी कसं जोडता येईल ह्या कामासाठी काम करत आहेत. आणि या धाराशिवमध्ये 2014पासून हे कार्य आम्ही राबवत आहोत. आणि आमच्यामध्ये हे राबवण्याचा एक उद्देश आहे की आपल्या देशामध्ये जे आजकाल द्वेषाची भावना दिसत आहे, लोकांमध्ये प्रेम राहिलेलं नाही आहे, कुठे कुणाला गरज पडली तिथं कोण मदतीचा हात दिसत नाही आहे. म्हणून आम्ही एक पाऊल उचललेलं आहे की लोकांमध्ये कशी माणुसकी आपण पुन्हा जागृत करू शकतो, लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, माणसाला माणसाशी कसं जोडू शकतो, या उद्देशानं आम्ही हे कार्य करत आहोत. आणि आता आमच्या जे ऑल इंडिया पयामे इन्सानियत ग्रुपमध्ये आधी पुरुषांचंच ग्रुप हे कार्य करत होतं, पण आता आमच्या ग्रुपमध्ये महिलांचा सुद्धा सहभाग चालू झालेला आहे. आणि महिलांचा पण एक ग्रुप तयार झालेला आहे, ज्यांनी आता महिलांकडून पण आम्हाला खूप काही अशी मदत भेटत आहे. आणि ह्याच उद्देशाने आज रोजी धाराशिव बस स्थानकावर महिलांचा ग्रुप घेऊन इथं शरबत वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि इथं प्रवाशांसाठी जे तीव्र उष्णता असल्यामुळे खूप काही असं प्रवासी जे येतात वयस्कर असतात काही, आणि काही असे उन्हामुळे काही प्रवाशांचे असं आम्ही बघितलेलं आहे की चक्कर येऊन पडणे हे असं काही प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमचं एक छोटंसं आम्ही एक इथं कार्य केलं आहे की त्यांचं कसं थंड आम्ही काय करू शकतो, म्हणून आम्ही एक इथं शरबताचा कार्यक्रम घेतलेलो आहे. आणि हे खूप आज चांगलं वाटलं, हे सगळ्यात सहभाग आम्हाला भेटला. आणि आमच्या ही महिला विंग जे आहे ते आता इथून पुढं आम्हाला कंटिन्यू सतत मदत करून आम्हाला कुठं पण जिथं आम्हाला महिलांची गरज पडेल तिथं येऊन आम्हाला सहकार्य करतील, हे यांचं ध्येय आहे. आणि पुढं पण आम्ही आपल्या शहरातल्या महिलांना किंवा पुरुषांना आम्ही हेच एक विनंती करतो की आपल्या भारत देश एक म्हणत नाही ते एक फुलाचा गुलदस्त्यासारखा आहे, ज्या गुलदस्त्यामध्ये सगळ्या प्रकारचे फुलं असतात. तसं आपलं आपण धाराशिव शहर आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आणि शांत पद्धतीने राहिलेलं आहे. तर ह्याच्या पुढे पण आपल्या इकडे कोण असं काही चुकीचं काम होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी या कामासाठी प्रेरित होऊन यायला पाहिजे, करायला पाहिजे आणि लोकांची मदत करायला पाहिजे. हेच उद्देश आम्ही घेऊन इथं आलेलो आहेत. आणि सगळ्यांना हेच मेसेज आहे की सगळ्यांनी माणुसकीचं पूर्ण राहायला पाहिजे आणि माणुसकीसाठी कार्य करायला पाहिजे.
आज आपण धाराशिव बस स्थानकामध्ये शरबत वाटप केलेलं आहे. काय उद्देश होता आणि कशासाठी वाटप केलं? उन्हाळा दिवस आहे, आम्हाला माणुसकी ह्या नात्याने आम्ही शरबती स्टँडला वाटप केले आणि आमचं म्हणजे माणुसकी संदेश की आम्ही माणसांसाठी मदत म्हणून एक करत आहेत आणि आम्ही हे उपक्रम राबवत आहोत आणि आमचा एकच उद्देश आहे की माणसापासून आत्महत्येचा जाणण्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी एक मदत म्हणून उन्हाळ्या दिवसासाठी आम्ही शरबत वाटप केले आणि वयस्कर ते असतात त्यांना म्हणजे बाहेर जाऊन पाणी म्हणा काय म्हणा देण्यात येत नाही, मग ते आम्ही इथं आमच्या सहकुशीनं इथं पोस्ट केले आम्ही माणुसकी संदेश घेऊन. माझे नाव लता गंगावणे, मी राहणारी धाराशिवची आहे. खरं तर मी अंधारे मॅडम आहे. आम्ही जो हा उपक्रम राबवतो आहे हा आहे माणुसकीचा संदेश आणि माणुसकी आजकाल लोक या युगामध्ये माणुसकी विसरलेले आहे आणि ती माणुसकीचं जतन व्हावं म्हणून आम्ही हा जो उपक्रम करत आहे हा छोटासा आहे पण घरोघरपर्यंत पोहोचला. कशाचा कार्यक्रम घेतला? हा माणुसकीचा संदेश आहे.